श्री संताची अमथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख दौरली हे काया कृपेच्या ओरसे नव्हे अनायशी उद्धरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख महान विभूति श्री संत भगवान बाबा एवं महान विभूति श्री संत वामन भाऊ महाराज दोन्ही दिव्य पुरुषाच्या पुण्यतिथीला अनुसरून गेली 8 वर्ष वार्षिक चढत्या क्रमाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळ बनकरांच्या वतीने चढत्या क्रमाने जोपासल्या जाणारी ही पवित्र सप्ताहाची परंपरा आज 6व्या दिवसाची सकाळची जमेल अशा पद्धतीत, कारण कुठंच बसना गेलो कुठंतरी बसविलं पाहिजे म्हणून आपली सेवा प्रेमा खातर बनकराचं त्यातली त्यात वाघ परिवाराचं राम महाराज असतील श्री विजय महाराज असतील यांचा अंतःकरणातून असलेलं प्रेम आणि म्हणून हा सकाळच्या दुपारच्या सेवेचा योग आहे. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळ पंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा संतांच्या दर्शन स्पर्शनाचा केवढा मोठा लाभ आहे, किंबहुना केवढी मोठी प्राप्ती आहे याचं सविस्तर वर्णन म्हणजे हा अभंग. अभंगावर बोलण्यापूर्वी मी वाघाच्या जाळीत आहे, वाघाच्या जाळीत राम महाराज विजय महाराज यांनी या परिसरात परिश्रम करून अनेक कार्यक्रम केले बिन घडविले आणि त्यात बनचा सप्ताह म्हणलं की आकर्षण निर्माण केलं. सप्ताहात 2-3 गोष्टी महत्वाच्या. नंबर 1 वक्ती, नंबर 2 गुणीजन आणि नंबर 3 ध्वनिक्षेपण. ध्वनिक्षेपण 1 नंबर असणं गरजेचं आहे. तो इशारा करील तसा चालणार आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना जास्त इशारा केल्यावरती शिंग हलवी तसं नाही. समजदारी आहे त्याच्याकडे. येणं प्रकारेनं सर्व्हिस द्यायचं काम करतो. धन्यवाद आहे. वा वा. गुणीजनाच्या बाबतीत प्रत्यक्ष भगवान शंकर आहे. शंकर महाराज इंगोले आणि आपले गणेश महाराज सावळे. वा आणि आज वाजविणारी तरुण पिढी तर श्याम महाराज
विक्रम महाराज, भरत महाराज, म्हणजे आज वाजविणारी तरुण तुर्क इतकी तयारीची गँग आणि अशी वाजविणारी छोट्याशा खेड्यात एवढी उपलब्ध होणं म्हणजे आळंदी पंढरपूर सारखी रेलचेल झाली आणि एकीकडे आमचे विश्वनाथ महाराज खाडे महाराज मंडळी बरीच उपस्थित आहेत. ज्यांचा आपण पखवाजा ऐकलाय ती पखवाजा विषयात भारतात पहिलं आलेलं रत्न त्याला तेवढ्या तयारीची माणसं मिळाल्यावर मग ती माल मसाला बाहेर पडत असते. गाणारी त्या तोला मोलाची असल्यामुळं वास्तविक मनोजी सोळंके तुम्ही युट्यूबला सर्च केल्यावर तुमच्या लक्षात येईल. ज्या माणसाला तिकीट लावून बघायचे ती इथं फुकट बघायला मिळाले, ऐकाय मिळाले ऐकून. आणि विशेष सर्दी पडसन ताप तिन्ही एकाच जागेवर असताना एवढा अंग हालत आहे. आज तुम्हाला सर्वाला बघून मूड जबरदस्त बनलाय आणि खरी मेहरबानी ध्वनी क्षेपणवालीने केली. त्यानं जशी पाहिजे तशी सर्व्हिस दिली. म्हणून की ते नाराज नाही. आणि खरं तेच असते सर्व्हिस वाल्याचं जग आहे. माणसं म्हणतील ओळखीचा पाहुणा काही काम करीत नसतो, सर्व्हिस देईल तर ज्याची सर्व्हिस चांगली त्याचा माणसं स्वीकार करतात. तुझी सर्व्हिस चांगली बाळा, धन्यवाद. सर्वात महत्वाचं दोन्ही दिव्य पुरुषाचं पुण्यस्मरण तितक्या आदरानं आवडीनं भावनेनं भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा साजरा आपण करत आहात. सर्वप्रथम वन मधील सर्व लहान थोराला मनापासून नमस्कार. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी. खरोखरच आपल्या सर्वांची श्रद्धा भावना विश्वास त्या तोला मोलाचा आहे की आपण एका दिव्य पुरुषांची पुण्यतिथी सोहळे साजरे करत आहात. हे करणं म्हणजे ज्ञानोबा म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. अशा मुक्त पुरुषाचं आपण चिंतन मनन किंबहुना उत्सव साजरे करणं म्हणजे आपण आपल्याला मुक्त करून घेणं. ज्ञानोबारांची दुसरी शब्द हरपले आपण पे पाहावे तै संता ते पाहता जिवसावे म्हणून निवानावे ऐकावे तेची सदा. सतत अशा थोर विभूतींचं चिंतन म्हणून अशी उत्सव. संत म्हणजे जीवाला आपलं स्वरूप पाहण्याचा आरसा आहे. आरसा आपले डोळे आपल्या चेहरा पाहू शकत नाही. काय आपल्याला आपला चेहरा दिसत नाही. कुणी का काळा लावून काय दुसऱ्यांना म्हणावं लागतं तुमच्या तोंडाला काळा लागले काय त्याची त्याला माहित नसते. आपल्या चेहऱ्याला आपले डोळे पाहण्यासाठी जशी आरशाची गरज आहे. कशाची गरज आहे? दर्पणाची आधारे एकची करोनी दुसरे मुख पाहती गाबरे तैसे ते गा. तस संत नावाच्या आरशात पाहिलं की आपलं स्वरूप आपल्याला दिसतंय, ओळख पटल्या जात. आणि परमार्थ गुरुवारी गोलीबा म्हणायचे परमार्थ परमार्थ फक्त ओळखीसाठी करायचा. परमार्थ कशासाठी करायचा? एकदा ओळख पटली
ओळखिला नाथ मला ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याची घरी सिद्धी सहित परमार्थात ओळख महत्वाची आणि ओळख यथार्थ ओळख फक्त संत करून देऊ शकतात काय ओळख करून द्यायची ताकद फक्त संत संत जीवाला आपल्या स्वरूपाची किंबहुना देवाची ओळख करून देणारे संतांना सोडलं तर छंदाविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही संतांना सोडलं तर देवाची ओळख म्हणा प्राप्ती म्हणा दुसऱ्या कोणातच टाकत नाही आयुष्य बळ नाही आयुष्य बळ नाही काय तप तीर्थ बघी व्रत तपात तीर्थात दानात व्रतात ही ताकद नाही जिथे आपल्या स्वरूपाला मिळवून देऊ शकते म्हणून संत एकमेव असेल ते डायरेक्ट जीवाला हॉटलाईन करून देतात काय जीवातली जीव आणि देवातली दुवा म्हणजे संत काय जीवा देवाची मध्यस्थी करून दोन्हीचा सौदा जोडून द्यायचं काम कोण करतो संत करतो आपल्या व्यवहाराच्या भाषेत म्हणजे संत एजंट आहेत संत कसे एजंट शिवाय खरेदी विक्री होत नाही संतांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला हॉटलाईन बनत नाही सत्संगती वेगळी जाण क्या बात सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझी स्थान आणि नाही बा साधन हे सत्य जाण उद्धवा संतांना सोडलं तर दुसरा पर्यायच नाही आणि म्हणून स्पष्ट शब्द तुकोबारांनी वापरला काय संतांच्या बाबतीत तुकोबारायचं म्हणतात कसं आहे संताशिवाय दुसरा पर्याय नाही आणि संतांचा एकंदरीत प्रकार असा आहे देवापेक्षा अवघड कार्यक्रम आहे
एखाद्या वेळेला देव भेटतो काय? एखाद्या वेळेला देव भेटतो पण संत भेटत नाही. संत भेटीसाठी पुण्याच लागत. मग ती कधीची का सांग? आताची नसेल मागची चालल पण पुण्याच पाहिजे. बिना पुण्याच पापी माणसाला संतांच्या बाबतीत कोणताच व्यवहार होत नाही. भेट नाही, सेवा नाही, सानिध्य नाही, कृपा नाही. संतांच्या प्रत्येक क्रियेमध्ये पुण्य गरजेची बाब आहे. पण तुकोबाराय म्हणतात मला मानवाशी सेवा घडली नाही. कसा योग आला तुमचा? सेवा तर घडली नाही, योग कसा आला? पूर्व पुण्य देवा पूर्व पुण्य देवा कुणाला मामा बाची दार्जिने आहेत, कुणाला मेहुणी पाहुणी दार्जिने. आम्हाला बाप लेक दार्जिने. वाघ बी बाप लेखच आहे आणि शंकर गणपती बी बाप लेखच आहे. बाप लेख दार्जिने आहेत आम्हाला. थोडक्यात अशा ठेवणी अशा चाली म्हणल्यावर काय कीर्तन करायला त्रास आहे? दिवसभर मी कीर्तन करीत बसन, अडचणच नाही ना. अशी वाजविणारी अशी गाणारी राहिलो मला. मी माणूस भजनानंदी आहे. भजनानंदी म्हणजे भजनाचा ऐकणारा माणूस आहे. भजन ऐकायचा नाद. आणि आता अशी रत्न म्हणल्यावर आणि पुन्हा ध्वनी क्षेपणवाला कटाक्षानं उभा आहे. खुर्ची सुद्धा घेतली नाही, दिलं पडू नये म्हणून. तुका म्हणे मत न घडता सेवा. महाराज म्हणतात आताची बघितली तर काही सेवा नाही. वास्तविक संत महात्म्याची काय घडली पाहिजे? सेवा घडली पाहिजे. पण तुकोबाराने स्पष्ट कबुली जबाब दिला. तुका म्हणे मज न घडता सेवा. उलट सेवा केलीच पाहिजे सकारात्मक. तुकोबाराने जाहीर सांगितलं काय? परी नाही घडली सेवा. परी नाही घडली सेवा.
तुकोबारा म्हणतात ही गोष्ट सत्य परी नाही घडली. सत्य म्हणायची काय गरज आहे? सत्य गुरुराय कृपा मज केली. आता सत्य म्हणायचं कारण एकच आहे की हा थोडा खोटा असल्याचा प्रकार आहे. काय बहुतेक 99% 99 पॉइंट्स स्वप्न कशी आहेत? स्वप्न कशी खोटीच आहेत ना. टक्केवारीनं स्वप्न प्रातिभाषिक सत्ता आहे खोट आहे. जवळ जवळ स्वप्न खोटीत पण हे स्वप्न खरंय म्हणून सत्य शब्द वापरावा लागला. सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. मात्र सेवा घडली. उलट गुरु म्हणले होते काही सेवा करतो का? आता स्वप्नातला प्रकार असल्यामुळं पडीला विसर भाई ऊपर आइए, महात्माओं के लिए बना हुआ आइए इधर. भाई महात्माओं का आदर न हो तो ऐसे थोड़ा होता सेवा करतो का गुरु म्हणले. तुकोबारा म्हणले हे स्वप्नाचा प्रकार असल्यामुळं पडीला विसर म्हणजे एकंदरीत सेवा घडली. मग हे कसं जमलं? हे असं जमलं. कसं? पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आताची पुण्याई नाही हे सत्य पण मात्र ज्यार्थी असा योग आला साधू दर्शनाचा सेवेचा भेटीचा त्यार्थी मान्य करावं लागेल. आताची पुण्याई नसेल पण पूर्वीची का होईना म्हणून तुकोबारांची शब्द पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती मदाची फळाची आली. परमानंदू आजी मानसी आणि भेटी झाली या संताशी. कशी भेट होती? पुण्य फळले
पुण्याई नसेल, मागची पुण्याई आणि ती पुण्याई फलीभूत झाली. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. संतांच्या चरणाजवळ जीव आला ना. संत काय करतात? संतांच्या चरणाजवळ जीव आला की संत त्याचं ऑपरेशन करतात. संत काय करतात? ऑपरेशन. ऑपरेशन कशाचं? ऑपरेशन डोळ्याचं. कशाचं? डोळ्याचं. डोळ्याचं ऑपरेशन करून भौतिक स्वरूपाची नजर काढून टाक, म्हणजे चमडा काढून टाक. नजर आपल्या नजरा सरात कशाच्या आहेत? चांबड्याच्या आहेत. मग आपल्या डोळ्याचा पडदा कोणता? कापडाचा बसविला नाही, चंबड्याची नजर. चंबड्याची नजर काढणार आणि ज्ञान नावाची लेश टाकणार. त्यानं कुणाकडे बी बघितलं तरी त्याला माणसं दिसत नाही. जननो हे अवघा जनार्दन, ही ताकद संतांच्या दर्शनाची. पण याला पुण्याई असावी. बिना पुण्याईची गोष्ट घडत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पूर्व पुण्य अचानक योग आला, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला. संतांची भेट झाली. आणि कसंय, संतांच्या बाबतीमध्ये थोडं व्यवहार सांभाळावा लागतो. शिष्टाचार म्हणतो त्याला. काय सांभाळावं लागतो? शिष्टाचार. शिष्टाचार काय आहे? शिष्टाचार शब्दाचा अर्थच असा आहे, शास्त्रू अनुशिष्टो स्वयमपि शासितम इति शिष्ट. किम नाम शिष्ट? शिष्ट धातू मूळ धातू आहे शास्त्रू, अनुशिष्ट क्रम वाईज शासन केलं पाहिजे. शासन करणे अर्थाचा धातू आहे. कुणाला शासन? गाववाल्याला का पाहुण्या रावळ्याला? नाही, स्वतःला. जन स्वतःची स्वतःला शासन करून संयमित केलंय, संतुलित केलंय, त्याला शिष्ट म्हणतात. काय? स्वयं शासितम इति शिष्ट. काय? तदनुरूपम आचरयति इति शिष्टाचार. शिष्टाचार असा आहे, संतांची भेट झाली, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. संतांची भेट झाल्यावर पहिलं काय करावं? आलिंगन. आणि मग चरण वंदावे. चरण वंदावे, पण कसे वंदावे?
संतांच्या बाबतीत शिष्टाचार सांभाळायचा. संतापाशी बहु असावी, मर्यादाशील लवून चुपून कारभार करावा. जगाचा मालक सुद्धा संतांच्या जवळ शिस्तीत चालतो, छाती काढून चालत नसते. फलकटाचा धंदा उर फोडीवारी बात आहे. संतांच्या बाबतीत पहिले आलिंगन देणं आणि मग चरण कसे वंदावे. तुकोबाराय म्हणतात, साष्टांग हे करी दंडवत. पण कुणाच्या चरणावर त्यांना विशेषण लावलंय श्री. कसल्या संताची? श्री संताचिया. श्री विशेषणानं संबोधित असलेले संत. श्री म्हणजे स्त्री शब्दाचे व्याकरण शास्त्रामध्ये अनेक अर्थ आहेत. प्रामुख्यानं दोन अर्थ आपल्या पुढे आहेत. स्त्री म्हणजे लक्ष्मी आणि स्त्री म्हणजे मांगल्य. लक्ष्मी मांगल्य वाचिना. लक्ष्मी आणि मांगल्य असे स्त्री शब्दाची प्रामुख्यानं दोन अर्थ केले. ज्याच्याकडं लक्ष्मी आहे त्याला बी स्त्री लावायला हरकत नाही, आणि ज्याच्याकडं मांगल्य आहे त्याला बी स्त्री लावायला हरकत नाही. आता लक्ष्मी कळाली का नाही कळाली? कळाली नाही. चुना चुना नाही, लक्ष्मी. चुना बी असाच काढते. मांगल्य, मांगल्य त्याला म्हणतात. मंगले भव मांगल्य. काय म्हटलंय? मंगले भव मांगल्य. मंगलातून जे निष्पन्न होतंय, उत्पन्न होतंय, त्याच नाव मांगल्य. आता मंगलातून जे उत्पन्न होतंय त्याचं नाव मांगल्य. मग मंगल का आहे? तर व्याकरणामध्ये मंगल शब्दाचा अर्थ करताना म्हटलं काय? मंगम शुभम लाती ती मंगलम. किम नाम मंगलम? मंगम नाम शुभम. दोन्ही वेगवेगळे आहेत. दोन्ही वेगवेगळे आहेत. कोणते? मंग आणि ल वेगळे. ल मूळ तो ला होता. पहिला ल कोण होता? खाणीतून निघाला त्या टायमाला तब्येत चांगली होती, लट्ट होता. ल ला एक काना, ला दीर्घ होता. कोण? हा ल दीर्घ होता मुळात. काय असते? तब्येत कमी करा म्हणून सांगितलं. व्याकरणानं आदेश दिला, ज्यांच्या ज्यांच्या तब्येती सुटल्या त्यांनी कमी करा. म्हणजे दीर्घ असतील त्यांना रस्वादेश केला. काय केलं? दीर्घ धातूंना रस्व होण्याचा आदेश दिल्यामुळं पहिला कोण होता? हा ला होता. ला याचा अर्थ ला आदाने. मूळ धातू कोण आहे? ला धातू आहे. आदान करणे, प्रदान म्हणजे देणे आणि आदान म्हणजे घेऊन येणे. आदान प्रदान शब्द आपल्याकडे आहे का नाही? आदाने म्हणजे घेऊन येणे. मूळ धातू आहे ला, घेऊन येणे अर्थाचा. हिंदीवाल्यांनी रेडीमेड वापरला बघा. हिंदीवाल्यांनी अरे लाव ल्याव ही ला धातूचा प्रयोग, घेऊन येणे अर्थाचा. त्या लाला आदेश दिला रस्व हो. मग खरा नियम कसा आहे? लहानाचं मोठं होणं चांगलं का मोठ्याला छोटं करणं चांगलं? शाबास, शिष्टाचार आहे. लहानाचं मोठं केलं तर समाज किंमत, आणि मोठ्याला छोटं बनविल्यावर त्याची नाराजी होती का नाही? त्याची नाराजी निघते का? पुन्हा निघत नाही. तशी ह्या लाची ल केल्यामुळं नाराजी राहिली. हे दीर्घ होता, त्याला रस्व केल्यामुळे ह्याची नाराजी राहिली. आणि मला लहान का केलं म्हणून त्याने एका शब्दात सांगितलं, काय? मी कसलीच संधी होऊ देणार नाही.
रस्वविधी सामर्थ्यात नस्वर संधी. काय म्हटलंय वार्तिके वाट. रस्वविधी सामर्थ्यात न स्वर संधी. मला दीर्घाचं रस्व केल्यामुळं मी कोणतीच संधी होऊ देणार नाही. त्याच्यामुळं मंगच मांग बनत होत. मंगे भव मांग असा प्रयोग होत होता. त्या लन जागेवर रोखलं आणि मंगला मंगच ठेवलं. मंगम नाम शुभम आणि लाचा अर्थ घेऊन येणे म्हणून मंगम शुभम लाती ती मंगलम. जे चांगल्याला घेऊन येतंय त्याचं नाव मंगल. चांगल्याचं नाव मंगल नाही, चांगल्याला घेऊन येणाराचं नाव मंगल आहे. मग या जगात मंगल काय? मंगल मंगल राम विठ्ठलाचे. मंगल मंगल राम विठ्ठलाचे. मंगल मंगल नाम. आणि पुढं काय त्या बात उच्चारितावाचे कर्म घडी. महाराज किती टक्के मंगल आहे? टक्केवारी सकळ मंगळ मंगल आहे. जगामध्ये जेवढं मंगल आहे सकळ मंगळ निधी. निधी म्हणजे साठा. निधी शब्दाचा अर्थ काय? निधी म्हणजे साठा. कारण नि उपसर्ग पूर्वक दुधाय धारण पोषणी हो धातूचा प्रयोग आहे. काय निश्चित रूपेन धारयती इति निधी. अर्थात निधी म्हणजे साठा. काय मंगळाचा मंगळ साठा. मंगळाचा मंगळ साठा वीट तोटा नेती. महाराज म्हणतात हे जगातलं जेवढं मंगल आहे ना तेवढं हे नामात साठवलेलं आहे. कोण कशात? नामामध्ये. आणि मंगल काय? मंगल काय? चांगल्याला घेऊन येते त्याला मंगल म्हणतात. मंगल काय? चांगल्याला घेऊन येते त्याचं नाव मंगल. आणि असं चांगल्याला घेऊन येणार जे मंगल आहे जगातलं टोटल मंगल कशात आहे? नामात आहे. नामात. आता आपल्याकडं त्या नावानं कार्यालय सुद्धा उभारले. कसले कार्यालय? मंगल कार्य. पण ही आपल्याकडलं बाकीचं जेवढं बी मंगल आहे ना ते शास्त्र ह्याला अशी कहाणीत नाही. फाईल तशीच पडू नये.
शिक्का मारित नाही शास्त्र का ती म्हणते ही जी मंगल आहे ना कोणतं व्यवहारातलं मंगल हे नोहे कन्यापुत्र दारा कन्यापुत्र धन महाराज हे जेवढं बी आहे व्यवहारातलं त्याला शास्त्र मंगल मानायला तयार नाही का नाही हे व्यवहारातलं मंगलाची कोंब असे उगवाय लागले की त्याच्यावर अमंगळाचा हिसाळा फिरतो जग आमंग लागे देखता विटा. त्या बघा. जग अमंगळ आणि लागे देखता विटा म्हणजे याचा अर्थ व्यवहारातलं मंगल कसलं मंगल आहे जानवराची भाषा मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पहारी मृत्यू उदराची परिवारी दरबुकिवशी म्हणून आपलं व्यवहारातलं मंगल असं ओग वस्तूरच रोगाचा हिसळा फिरतो त्याच्यावर त्याच्यामुळे शास्त्र ह्याला मानित नाही जगातलं जे ओरिजिनल मंगल आहे ते फक्त परमात्म्याच्या नावात साठविले आणि ते परमात्म्याचं मंगलमय असलेलं नाव जे सतत घोकत राहिले काय सारखा नामाचा घोष चालू सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः व्रतच धरलंय त्यांनी तोंड बंद पडू द्यायचं सारखा नामाचा जय घोष असं सारखं नाम चिंतन करून करून नाम काय मंगल विठ्ठल हे मंगलवाणे विठ्ठल हे मंगलवाणे विठ्ठल हे मंगलवाणे विठ्ठल हे विठ्ठल हे मंगळवाणी वा विहुधनी पंगतीशी याचा अर्थ परमात्म्याचं नाव मंगल आहे किंवा पवित्राणाम पवित्र मंगलानाम च मंगलम किंवा केवल अष्टकात्मक मंगलाना मंगलेभ्यो हरिर्नामैव केवलम केवळ परमात्म्याचं नाव मंगल आहे आणि अशा मंगलमय परमात्म्याच्या नावाची ज्यांनी घोकणपट्टी केली रटनपट्टी केली सारखं नाम चिंतन ज्यांनी केलंय चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य चिंतने सरे तो धन्य
नको कावळू नस एखाद्या चेड्या मुडकू गाव खाऊन जात काय जमून जाते शाबास. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाची. आणि हे बघा मंगलमय परमात्म्याच्या नावाची सतत घोकणपट्टी म्हणा रटनपट्टी म्हणा सारखा नामोच्चार केल्याचा परिणाम त्याच्यातून एक ऊर्जा तयार होत असते. सारखा उच्चार करून करून काय तयार होते सज्जनो? ऊर्जा म्हणजे शक्ती तयार होती. नाम चिंतनाच्या उच्चारातून जी शक्ती तयार झाली त्या शक्तीचं नाव आहे मांगल्य. लक्षात आलं का नाही? कशातून तयार झालंय? मंगलातून. वाजून आता हल्ली स्पीकर मुळे माईक मुळे हातात कुंकड बी झाले तरी जी वाजायची ती कारण ती हॉटलाईन होत नाही ना वया येते. वाजव सामा वाजव 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 काय होत नाही हात फिरवत काय महाराज म्हणतात हा थोडक्यात मंगलाची रटनपट्टी करून अर्थात नामाची घोकणपट्टी करून जी ऊर्जा तयार झाली त्या ऊर्जेचं नाव आहे मांगल्य. मंगले भव मांगल्य. मंगलातून जे निष्पन्न होते त्याचं नाव मांगल्य. आणि असं जे मांगल्य त्याचा पर्यायवाची हा स्त्री आहे. लक्षात आलं की नाही आलं? कोणाचा पर्यायवाची? स्त्री शब्दाचा अर्थ दोन केलेत मुख्य. एक लक्ष्मी आणि दुसरा मांगल्य. मांगल्य काय? मंगलातून जे उत्पन्न होते त्याचं नाव मांगल्य. मंगल काय? मंगल ही परमात्म्याचं नाव. काय परमात्म्याच्या नावात काय आहे? मंगल आहे. आणि त्या मंगलातून जे निष्पन्न होते ते म्हणून सर्व मंगल मांगल्य. सभी मंगलों से जो पैदा हो निष्पन्न हो उसी का नाम मांगल्य कहलाता. सर्व मंगलातून जे निष्पन्न होणार आहे त्याचं नाव मंगले भव मांगल्य. आणि असं मांगल्य ज्यांच्याकडं आहे त्याचा पर्यायवाची तर मांगल्याचाच पर्यायवाची स्त्री. लक्षात आलं? स्त्री शब्दाचा अर्थ काय? मांगल्य नाही तर लक्ष्मी. म्हणून इथं संत महात्म्यांच्या बाबतीत लक्ष्मी शब्द लागू का? संत आणि लक्ष्मी फिटिंग वाटत आहे का? नाही. हा संत आणि मांगल्य फिटिंग आहे. मग संतांच्याकडे काय सज्जनो? मांगल्य. आणि मांगल्य संतांच्याकडे असल्यामुळं मांगल्याचा पर्यायवाची कोण आहे? श्री. श्री शब्दाचा व्याकरण दृष्ट्या अर्थ मंगल. श्री शब्दाचा अर्थच मांगल्य. आणि असं मांगल्य नाम चिंतनाचं ज्या संताकडे असल अशा श्री संताची माथा चरणावरी. अशा संताच्या चरणावर माथा. आता त्यांच्या पायावर माथा ठेवायचा म्हणलं. हे बघा संतापाजी माथा ठेविता सद्भावी. संतापाजी माथा ठेविता संतापाजी माथा ठेविता सद्भावी. संतापाजी माथा ठेविता सद्भावी.
करिता सद्भावी तेने भेटे देव आपल्या. काही सायास करावं लागत नाही महाराज. काय म्हणून श्री संताची या माथा चरणावरी त्यांच्या पायावर नतमस्तक झाला. काय तिने भेटी देऊ संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला. संतांच्या पायावर माथा टेकायचा. ठीक आहे, संतांच्या पायावर डोकं टेकायचं. पण टेकायचं कसं का कसं बी टेकायचं कसं बी नाही. त्याच्यासाठी शब्द वापरला साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग म्हणजे तृतीय तत्पुरुषातला प्रयोग आहे. अष्टांगेन सह इति साष्टांग. सह नावाचा जो अव्यय कोणता सह तो तृतीयेला जोडूनच येणार. पंचमी चतुर्थीशी घेणं देणं. हमेशा सहचा अर्थ तृतीयेतच असणार. वेगळ्या भाषेत अर्थ होत नाही. वेगळ्या विभक्तीत त्याचा प्रश्न येत नाही. सह नावाचा अव्यय आला तृतीयेला जोडून येणार आणि मुख्य नाही गौण अर्थाचं प्रतिपादन करणार. कसल्या अर्थाचं? गौण. मुख्य अर्थ नाही सहचा. व्याकरणात महर्षी पाणिनीचं सूत्र आहे सहयुक्ते अप्रधानी न तू प्रधानी. मुख्य नाही अप्रधानीभूत अर्थाचं द्योतन करणारा सह नावाचा अव्यय. आणि म्हणून अष्ट अंगेन सह इति साष्टांग. विडाला आठी अंगात सहित जी क्रिया असते तिला साष्टांग म्हणतात. किती अंगासहित? कधी अष्टांगाने किती अष्टांग कोणते? अरे बघा उर्सा शिरसा जान्नू कराभ्याम अंगुष्ट द्वयोरीती अष्टांगाने संत. उर्सा म्हणजे उर मोजा. शिरसा म्हणजे शिर. किती झाले? 2. उर्सा शिरसा. जान्हू जानुमंडल म्हणजे कमरापासून गुडघ्यापर्यंतच्या भागाला जानुमंडल म्हणतात. काय म्हणते? जानुमंडल म्हणजे 2 मांड्या. दोन्हीच्या दोन्ही मांडल्या गुडघ्यापर्यंत टेकायच्या. किती झाले? मांड्या 2 असल्यामुळं 4 झाले. अंगुष्ट द्वयोर दोन्ही पायाचे अंगठे टेकायचे. आणि कराभ्याम दोन्ही हात टेकायचे. किती झाले? 8 झाले. हे 8 पूर्ण आटीच्या आटी भाग जमिनीवर टेकायचे. आणि त्याशी स्टेप बाय स्टेप न स्टाईल बाज पद्धत नाही. आपल्याकडे दर्शन घेताना असं कर. आटीच्या आटी अंग जमिनीवर टेकायचे. पण टिकीत टेकायचे नाही. स्टेप बाय स्टेप नाही. मग त्याला शब्द वापरलाय दंडवत. काय? कोणता शब्द? वतुक नावाचा प्रत्यय सदृश अर्थाचं द्योतन करतो. कोणता प्रत्यय? वतुक. वतुकचा अर्थ करताना सदृश म्हणजे सारखा. सदृश म्हणजे सारखा. दंड गिव वर्तते इथे दंडवत. दंड के समान ही जो क्रियाएं होती हो उसी का नाम दंडवत कहलाता है. अर्थात दंड म्हणजे काठी. पडे दंड काठी देह भलती सवा लोटी. काठी सोडून दिल्यावर जशी पडती कांग चोरती पडती. काठी जशी पडती पडे दंड काठी देह भलती सवा लोटी. काठी जशी पडती तसं पडणं. किंवा दंडवत दंडापती काही मुली दुरावी काही मुली दुरावी काही मुली दुरावी दंडवत दंडापती काही मुली दुरावी काही मुली दुरावी काही मुली दुरावी. कशाला घाबरतो रे श्याम्या? घाबरून पोरग कसं करायचं? काही घाबरायचं. एक वाक्य ध्यानात ठेवा.
मामासाहेब दांडेकर म्हणायचे. आमचे गुरुनाम गुरु मामा म्हणायचे. रामबुवा मामा म्हणायचे. दुसऱ्याच्या होलसेल दुकानं बघून आपण शेजारी कुके बुकेच्या पुढे विकून आहेत कोण म्हणलं? दुसऱ्याच्या बिल्डिंगा बघून आपले कोष्ट मोडून टाकायचे. आपलं जे आहे ते ठेवावंच लागतंय. दुसऱ्याची होलसेल दुकानं बघून शेजारी कुके बुकेच्या पुढे घेऊन बसावं लागत असते. तुला फुकट बसविलाय आपलं बी दुकान चालवी. होलसेल कशानं झाली? पहिली कुक्या बुक्याच्या जिंकून झाली. असं बदल असतंय. काय घाबरायचं? आणि तुझा हा माधुर्य पूर्ण आहे. मी बी त्याच्या वारसूती उभा राहिलेला आहे ना, नाही का नाही? मुद्दा काय? दुसऱ्याची कीर्ती ऐकून पाय स्थान भ्रष्ट होऊ नये. क्या बात आहे. खरा म्हणते तू वाघ. बोगस वाघ नाही, समर्पक असते, संतुलित. मुद्दा काय? दंडवत म्हणजे दंडवत दंडापरी आणि काही उरी नुरावी. दंडवत कसा? दंडापरी, दंडाप्रमाणे. आता ही तुकोबराची व्याख्या नाही. ज्ञानोबरांनी कळसच केला. ज्ञानोबरा म्हणतात लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेस्ती लोटी जे का गाठी पडली जयसी. लिंग भगवान शंकराचं, प्रतिमा भगवान विष्णूची. लिंग का प्रतिमा दिठी, दिठी म्हणजे दृष्टीनं पाहिल्याबरोबर काय? देखत खेवो अंगेस्ती, अंगेस्ती अष्ट्यांगी, इथे अंगेस्ती ज्ञानोबाई शब्द आहे. आठी अंगासहित लोटी जे का काठी पडली जशी. काठी लोटून दिल्यासारखं शरीर लोटून द्यायचं संतांच्या चरणात. झोकून द्यायचं, अंग चोरायचं नाही. असं जर साष्टांग दंडवत केला तर 100% वाढले अंत. वा. थोडक्यात संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत केल्यानंतर तुकोबराय म्हणतात विश्रांती पावलो, चिरकाल विश्रांतीला प्राप्त झालो. संतांच्या पायावर साष्टांग दंडवत केल्याचा परिणाम आहे जीव हा विश्रांतीला प्राप्त होतो. विश्रांती, विश्रांती म्हणजे विश्रांती शब्दाचा अर्थ आहे काय? विश्रांती तिला म्हणायचं कुणाला? विशेषेण श्रमम हारयती ती विश्रांती. विशेष प्रकारानं माणसाचे सर्व प्रकारचे श्रम हरण करून घेते आणि तिच्यापासून रक्षण करते. तिचं नाव विश्रांती. माणूस कसं काय? शमुशांतो काय
विष धातू आहे. कोणता धातू आहे? विष. त्याचा अर्थ होतो प्रवेश करणे. विशती प्रवेशती. काय? विशती प्रवेशती वासयती शाम्यती ती विश्रांती. काय? विशती नाम प्रवेशती. वसनिवासी धातूचा दुसरा प्रयोग आहे. विशती म्हणजे प्रवेशती, निवासयती, शाम्यती ती विश्रांती. त्या ठिकाणी प्रवेश केला असता जीवाला चिरकाल प्रकारची शमन क्रिया प्राप्त होते. कोणती क्रिया? शमन क्रिया. शमन क्रिया म्हणजे यमन, नियमन, दमन, संयमन. या सर्वात महत्वाची क्रिया आहे शमन. काय? काही यमन आहे, काही नियमन आहे, काही संयमन आहे, काही दमन आहे. त्या दमन क्रिया आहे. नाहीतरी करदमाकड काय होत? दमन होत. त्याचं नावच आहे दमम करोती ती करदमा. करदम ऋषीकडे काय होत? दमन नावाची क्रिया होती. दमन क्रिया म्हणजे काय? स्वतःच्या संयमानं दुसऱ्याला न सांगताच त्याच्यावर संयम तयार होणं. लक्षात आलं का? दमम करोती ती करदमा. आपल्यातलं सांग. आता आळंदीला राहिलात का नाही? जी जी आळंदीला राहिले त्यांना ही वाक्य पटते का नाही बघा. मारुती महाराज कुरेकर कुणाला शब्द सुद्धा बोलणार नाहीत, पण मनानच माणसं संयमी होतात का? होत नाही. त्यांच्या संयमाचा दुसऱ्यावर झालेला असर त्याचं नाव आहे दमम करोती ती करदम. करदम ऋषीला देव, आता कथाकार बरीच आहेत, करदम ऋषीला आपली पोरगी द्यायची म्हणून कोण गेलं होतं? शत्रुपान म्हणू. म्हणू म्हणजे जो मानवाचा आद्य, ज्याच्यापासून मानव नावाची जमात तयार झाली. मानवाचा आद्य कोण? मनोरपत्य मानव. तो स्वयंभू मनू आणि त्याची अर्धांगी शत्रुपा. हे दोघं उठले. 3 पुरी होते त्यांना. किती पुरी? आकुती, देवहूती, प्रसूती. ती देवहूती नावाची जी मधली पोरगी आहे काय, कारण ती कर्दमाला देऊ, पण कर्दम कसा आहे ती बघून येऊ. म्हणून पूर्वी पोरीला बघा येत नव्हते. पुरीला त्या नवरदेवाकडे घेऊन दाखवायची ही आमची पूर. म्हणजे नवरदेव म्हणजे वजनदार असायचे ना. आताचे नवरदेव कधी बघून आले की आणि जायची गरज नाही. मोबाईलवर यायली पोरगी मना नाही यायली अशी. त्यामुळे आता कुणालाच कुठे जायची जागा पोच आहे सारं. कर्दमाकड आपली पोरगी दाखवायला नाही. आश्रमात पाय टाकल्याबरोबर मुक्त गोठा केला का तुम्ही? नाही. मुक्त गोठा परंपरा एकाही जनावराला दाव लावलेलं नाही. मुक्त चारा पाणी आयचं, जायचं, चारा खायचा, पाणी प्यायचं, नेऊन बसायचं. त्याच्या आश्रमात वाघ मोकळी, सिंह मोकळीच, दडस मोकळी, कुत्री मोकळी, मांजर मोकळी. तिथं उंदर, कोंबड्या, शेळ्या, कोहले, जेवढे जगात प्राणी आहेत तेवढे. वाघाच्या ह्याच्यावर अशी मान टाकून गाय बसलेली, लांडगा शेजारी बसून असलेली शिळी, एकमेकाचा कसलाच खटकाना अजिबात. कुणाचं कुणाबरोबर अनबनी नाही, सरबनच. अनबनी नाही, कुणाबरोबर मी बनलेलंच एकमेकाचं प्रेम. मग कधी कधी उंदीर यायचा, मांजरीच्या पाठीवर बसायचा. नाराजीचा सूरज नाही कोणाचा. बघितलं ते वातावरण पाहिलं म्हणलं, ही पहिल्यांदा बघितलं गडे म्हणलं. शत्रुपान म्हणून म्हणले द्यायची पोरगी तर ह्यालाच द्यायची का? दमम करोती ती करदमा.
पण या दमन शमन आपल्या दमन क्रियेला देखील अति महत्वाची क्रिया आहे शमन. कोणती क्रिया? शमन. आणि शमू शांत काय म्हटलंय? विशती वसती निवासती शाम्यती इति विश्रांती. ज्या ठिकाणी प्रवेश केला असताना विशेष रूपानं शमन क्रिया होत असेल. शमन म्हणजे साध्या भाषेत अप्राप्तस्य प्राप्तिर्योगः किंतु प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्त वस्तूचं परिपालन म्हणजे क्षेम, विश्रांती त्याला म्हणायचं. सर्व प्रकारचे श्रम हरण करून घेऊन काय जी माणसाला क्षमन क्रिया म्हणजे चिरकाल क्षम टिकवणे. काय करते ती? झालेला योगाचा क्षेम टिकवायचं काम करते. ती विश्रांती संतांच्या पायाजवळ. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. संत हे जीवालाच नाही देवाला देखील विश्रांती. नाम तुम्हाला सर्वाला वाजविल्याशिवाय मी कसं आपला मुद्दा काय? संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत केल्यानंतर विश्रांती पावलो. काय जीव हा चिरकाल स्वरूप विश्रांतीला प्राप्त आहे की नाही? अर्थात शमन क्रिया कायमची होते, चिरकाल टिकून राहणार. अप्राप्ताची प्राप्ती योग आहे, पण प्राप्ताचं परिपालन म्हणजे क्षम. आणि ती क्षमन क्रिया कायम टिकणे तिचं नाव आहे विश्रांती. ही विश्रांती जीवाला कायम द्यायची ताकद कुणाकडे? संतांची. म्हणून विश्रांती पावलो. हा तुम्हाला जर अपेक्षित असेल, तुम्हाला बी जर विश्रांती पाहिजे असली तर मग एक काम करावं लागलं. कोणतं? सांभाळा उत्तरी. उत्तरी सांभाळा. काय सांभाळा? काय उत्तरी म्हण. उत्तरी काय? या दक्षिणा सासा उत्तरी, या प्रश्नादपी उत्तरी, किमपी उत्तरी. उत्तरी नाम किम. उत्तरी म्हणजे नेमकं काय? तर असं आहे, व्याकरणामध्ये एक महर्षी पाणिनीचं सूत्र आहे, तत्देशे तन्नाम्नी. काय सूत्र आहे? तत्देशे तन्नाम्नी म्हणजे त्या देशातला किंवा त्या देशाच्या नावानं. नामनी म्हणजे नावानं. महाराष्ट्रातला माणूस कुठला माणूस आहे? अन्य राज्यात गेला
तो त्याला जर कोणी विचार बाबूजी कहाँ से, कौन हो आप? अरे भैया हम महाराष्ट्रीय हैं अथवा हम महाराष्ट्रीय हैं. लक्षात गेलं का नाही गेलं? तो प्रयोग होते. हम महाराष्ट्री आणि महाराष्ट्रीय, त्रि आणि त्रिय, त्याला एक सूत्र आहे पाणिनीचं. आयनीनी खडखचगाम प्रत्यादिनाम. काय सूत्र आहे? आयनीनी खडखचगाम प्रत्यादिनाम. अर्थात पाचीला 5 प्रत्यय होत असतात. इथं आपल्याला बाकीचं काही लांबवायचं नाही आणि ते तुमच्या कामाचं बी नाही. इथं 2 प्रत्यय फक्त घ्यायचा. दीर्घ इकार ई, दीर्घ द्विमात्रिक इकार आणि ह्रस्व इकार अथवा दीर्घ इकारानंतर य यज्ञाचं खाली लंगड. अर्थात य, एक आहे ई आणि एक आहे ईय. त्या देशातला असल, देशातला, तर काय म्हणावं लागेल? त्रि ई. देशातला असेल तर ई प्रत्यय लागणार आणि त्या देशाच्या नावानं असेल तर ईय प्रत्यय लागणार. देशातला असेल, कहां गए? हम महाराष्ट्रीय है. महाराष्ट्रीय है तो लग जाएगा. मग इथं महाराष्ट्री, महाराष्ट्रातला. मराठीत काय होणार? हम भारतीय है अथवा हम भारतीय है. भारतीय है का मतलब भारत देश में रहने वाले हैं. उत्तरी, उत्तर अवस्था में जो भी क्रियाएं होती हो उस क्रिया से लेकर यहाँ प्रयोग किया जाएगा. सांभाळा उत्तरी. किम नाम उत्तरी? आता उत्तरी म्हणजे उत्तर अवस्थेमधील. पूर्व अवस्थेचं नाव आहे जीवावस्था आणि उत्तर अवस्थेचं नाव आहे ब्रह्मीभूत अवस्था. जीवावस्था यस्या या पूर्वा सा तस्या उत्तरी इति ब्रह्मीभूत अवस्थाया. आणि जे ब्रह्मीभूत अवस्थेत, उत्तर अवस्थेत तयार झालंय ना, गाथा, ज्ञानेश्वरी, भजन, पूजन, जे तयार झालंय त्याला उत्तरी म्हणतात. महाराष्ट्रात तयार झालंय ती महाराष्ट्री. घरात आहे ती घरी. लक्षात आलंय का? घरात आहे ती. कीर्तनाला माणूस आला, ए शहाण्या टोपी घाल की म्हणला एक जण. काय म्हणला एक जण? काय म्हणला? टोपी घाल. त्यांचा आपली खिशी. अबाबो, टोपी राहिली काही की घरी म्हणजे घरात. घरी म्हणजे घरात. महाराष्ट्री म्हणजे महाराष्ट्रात आणि उत्तरी म्हणजे उत्तर अवस्थेमध्ये. का? ब्रह्मीभूत अवस्थेमध्ये जे तयार झालेलं वाङ्मय ते सांभाळा. उत्तर अवस्था म्हणजे ब्रह्मीभूत अवस्था आणि त्या उत्तर अवस्थेत जे तयार झालंय त्याला उत्तरी म्हणतात. आणि असं उत्तर अवस्थेतलं संत वाङ्मय असो, दिंड्या वाऱ्या जे निर्माण झालंय ते सांभाळा. ते सांभाळलं की तुम्ही बी विश्रांतीला प्राप्त होणार आणि तुम्हाला बी उष्ण आणायची गरज नाही. वाढले विश्रांती
पावलू सांभाळा उत्तरी. उत्तरावस्थेत तयार झालेलं जे बी असेल ते जर सांभाळलं गाय नाही तरी गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ कोणत्या अवस्थेत झाले? जीवावस्थेत का? नाही. पूर्वावस्थेचं नाव जीवावस्था आणि उत्तरावस्थेचं नाव ब्रह्मीभूत अवस्था. पिकली असेल कडूपण गेली तैशी आम्हा केली पांडुरंगी. अर्थात उत्तरावस्थामध्ये ब्रह्मीभूत अवस्था. त्या अवस्थेत जे बी निर्माण झालं वाङ्मय असेल अथवा जेवढ्या परंपरा तयार झाल्या त्या अवस्थेत त्या प्रासादिक असतात आणि म्हणून त्या सांभाळल्या. वाढली अंतरी प्रेम सुख आपोआपच. नाहीतरी माणसाला गरज कशाची? प्रेमाची. सारं जग येडं झालंय कशासाठी? प्रेमासाठी आणि सुखासाठी. आता मी तुम्हाला एक आठवण विचारतो, माणसाला सत्ता पाहिजे का सुख? एकच बोलायचं, डबल मतदान म्हणायचं. एक बोलायचं. सत्ता पाहिजे का सुख? शाबास, राईट. काय करायचे सत्ता घेऊन? सुख महत्वाचं. बर, चांगल्या कलरची बायको पाहिजे का सुख? एकच. आपल्याला काय नाही, काही उचला तुम्ही आपल्याबद्दल. बोला, चांगल्या कलरची बायको पाहिजे का सुख? सुख पाहिजे महाराज. लय चांगल्या कलरची बघून कील आणि पिसळून अंगावर यायल्यावर काय करता? म्हणजे याचा अर्थ असा, या भौतिक सर्वामध्ये सुखाची आणि प्रेमाची अपेक्षा आहे आणि ती कृत्रिम पेक्षा काय उत्तर अवस्थेत निर्माण झालेलं जर सांभाळलं तर मधूनच झराला. वाढली अंतरी प्रेम सुख मधून. आता मला सांगा, ओरिजिनल पावसाचा आबाळ आलंय. आबाळात फरक. ते वांजुट आबाळ असत. कसला आबाळ? त्यामुळे म्हणतात वशे ना वर्षे, पडत बी नाही आणि थांबत बी नाही, नुसतं पळत सुटत आहे. तसला आबाळ कामाचं आहे. वशे ना वर्षे, प्युअर पावसाचा आबाळ आहे. काय कुठ्ठ गाल. आता असा पाऊस होईल असं वाटायला, मग असं झाकाळून येणं म्हणते त्याला आमच्याकडे. इकडे काय म्हणते? शाबास. मग असं जर झाकाळून वातावरण आलं तर मग त्या वरल्या वातावरणाचा विहिरीतल्या बोर मधल्या पाण्यावर काही परिणाम होतो का नाही? अजून पाऊस पडला नाही पण वातावरण बनलंय. खालच्याला काही असर होतो का? होत नाही. होतो. खाल्लं मी उचंबळून वर या बघत आहे. वाढले अंतरी प्रेम सुख आणि प्रत्यक्षात पडल्यावर नवरली हे काया. अना
प्रेम सुख वाढले
उचंबळून येते आणि प्रत्यक्षात वर्षाव झाला हा मग तर काय डौरली हे काया कृपेच्या ओरसी आता वेगळं अनारिशी म्हणजे वेगळं काही राहिलं नाही मला अनारिशी नोहे आता वेगळं असं काही होणे नाही मग उद्धरिलो जय विठाल जय भगवान बाबाचा हवामान भाऊ हॅलो भगवान बाबाचा हवामान भाऊ या महात्म्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेला आपला हा खंडाधम सप्ताह त्यामधील आजची कीर्तन सेवा गुरुस्थानी असलेले गुरुवारी श्री भक्तपरायण गुरुजी यांनी आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत बाबांकडे एकच प्रार्थना आहे परमार्थामध्ये आपण साधन करत असताना कोणीतरी महात्म्याचा हात आपल्या डोक्यावर पाहिजे कारण महात्म्याचा हात डोक्यावर नसेल तर आपलं साधन सफल होईल का नाही हे सांगता येत नाही म्हणून अशा महात्म्यांनी कायमस्वरूपी त्यांचा हात डोक्यावर ठेवावा अशीच बाबांकडे मी प्रार्थना करेल आजच्या दिवशीचे यजमान होते श्री विश्वास सदाशिवराव चोले आता लगेच 10-20 मिनिटात कथेला आरंभ होईल कुंडली कोरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय